2023 पासून सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेवरती प्रशासक आहेत आणि या अगोदरच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील या ठिकाणची सत्ता देखील मिळाली होती। या काळामध्ये कोणती विकास कामं केली आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकाळामध्ये महानगरपालिकेला नेमकं काय मिळालं, काँग्रेसच्या नेत्यांना नेमकं काय या सगळ्याविषयी वाटतंय, या निवडणुकीबद्दल नेमकं काय भावना आहे, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस देखील आता ताकदीने उतरणार आहे, कारण शहर जिल्हाध्यक्षासह जे काही अन्य निवडी होत्या त्या निवडी जाहीर करून काँग्रेस ताकदीने या निवडणुकीमध्ये प्रचाराला उतरले। आपल्यासोबत आता नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आहेत। सुरुवातीला खूप अभिनंदन, काँग्रेसने एक मोठी जबाबदारी दिली आणि जबाबदारीनंतर एक मोठं आव्हान या महानगरपालिकेचं कसं सामोरं जात आहे? चांगल्या पद्धतीने आता मुलाखती झालेल्या आहेत आमच्या, आणि हे करत असताना काही गोष्टी आम्ही गुप्त ठेवून करत आहे, कारण भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे काही गोष्टी ओपन करता येत नाहीत आम्हाला। या पद्धतीने आम्ही बाकीचं सगळं हे करून हे करत आहे, आणि ह्याच्या पुढं चांगल्या पद्धतीनं विश्वजित कदम साहेब आणि जिल्ह्याचे आमचे खासदार विशालदादा पाटील हे दोघांनी चांगल्या पद्धतीने गणित पद्धतीने हे काम केलेलं आहे, आणि ह्या पुढं सर्व उमेदवार कसे निवडून येतील प्रभागातून या पद्धतीने आमचं व्यूहरचना तयार आहे। जो अलीकडचे काही काळ आहे काँग्रेससाठी मोठा आव्हानात्मक काळ राहिला, तर कसं सामोरं जाणार एकूण या निवडणुकीमध्ये? सत्ताची ताकद आणि त्यांची धनशक्तीच्या पुढं जनरेता आम्ही लावून जनसंपर्क आमचा चांगला आहे। काँग्रेसचा विचार इथे सांगली जिल्ह्यात वसंतदादा स्वर्गीय पतंगराव कदम यांनी रुजवलेला असल्यामुळं आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। फक्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांना आम्ही आवाहन करणं एवढंच वगैरे राहिलं, आणि ती नेते आमची नक्की करतील आणि यशस्वी होतील। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, कशा पद्धतीचं एकूण महानगरपालिका क्षेत्रामध्ये काँग्रेसचं वातावरण दिसतं? मिरज शहरामध्ये काँग्रेसच्या संदर्भामध्ये कुठेही शंका कुशंका नाहीत। तथापि काही नेते सोडून गेलेत म्हणून काँग्रेस कमकुवत होत नाही। ज्या वेळेला कुणीही नव्हतं त्यावेळेला खासदार विशाल पाटलांना मिरजेमध्ये 15,000चं लीड होतं। विधानसभेमध्ये सुद्धा मिरज शहरामध्ये बरोबरीला होतो। म्हणजे आज मताचा पॅटर्न महापालिका क्षेत्रात महापालिका निवडणूक म्हणजे अगदी वाईट परिस्थिती कधी होती तर विधानसभेला होती। त्याही परिस्थितीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं मार्जिन दिलेलं होतं, आणि तीच परिस्थिती पुढेही कायम राहील। उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा पक्षाच्या चिन्हाला अनन्यसाधारण त्या ठिकाणी महत्व आहे असं माझं मत। या महानगरपालिका निवडणुकीची जी संपूर्ण जबाबदारी कॅम्पेनची दिली आहे मंगेशजी चव्हाण आहेत। एकतर तुम्ही मोठी जबाबदारी या सगळ्या प्रचाराची दिलेली आहे, कसं वाटतंय आव्हान या बाकीच्या पक्षाच्या? नाही, आमच्या समोर आव्हान असं कुठलं वाटत नाही, कारण महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आणि एक संघ या ठिकाणी लढताना दिसत आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, आणि 2018 ते 2022 पर्यंत भाजपचं सरकार होतं या आमच्या महापालिकेवर, आणि त्यामध्ये ह्या लोकांनी ह्या सांगलीच्या नागरिकांवर जो चौपट घरपट्टी आकारायचा जे पाप केले ते पाप सांगलीच्या पूर्ण जनतेला माहित आहे, आणि त्याचा रोष आज ह्या मताच्या पेटीतनं आज ह्या भाजपला दिसणार आहे। कुठले मुद्दे घेऊन काँग्रेस ही निवडणूक लढणार? कारण काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसची देखील सत्ता होती, काही काळ भाजपची देखील सत्ता होती मध्यंतरी काळात। नाही, भाजपनं केलेल्या भ्रष्टाचाराचा टक्केवारी असतील, टक्केवारीसाठी यांची होणारी मारामारी, पूर्ण पब्लिकमध्ये रस्त्यावर यांची टक्केवारीसाठी मोठमोठ्या ठेक्यासाठी यांची मारामारी झालेली पब्लिकनं बघितले। तुम्ही प्रेसवाल्यांनी पण काही गोष्टी उचलून धरल्यात, किंवा महासभेतले भ्रष्टाचार असतील, महासभेतले चुकीचे ठराव असतील। आता तुम्हाला घरपट्टीचा ठराव सांगितला मी, चौपट आकार घरपट्टी ह्या लोकांनी आकारली आहे आपल्या सांगलीच्या नागरिकांना। तसंच पाणी बिलाबद्दल पण तसेच विषय आहे, किंवा अनेक असे मोठमोठे भ्रष्टाचार झाले ते जनतेसमोर आम्ही 100% आणू, आणि जनता सुद्धा जनतेला सुद्धा या गोष्टी माहित आहेत। अन्य काही पर्याय महाविकास आघाडी सोबत आहेत, म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत काही प्राथमिक चर्चा चालू आहे, त्या दृष्टीने काही बैठका होण्याची शक्यता होण्याची वाटते, पण त्यांचे प्रस्ताव येत आहेत। अजून आमच्या नेत्यांची काही चर्चा झाली नाही, पण लवकर त्याबद्दल पण चर्चा होईल। तर या सगळ्या काँग्रेसकडून महानगरपालिका निवडणुकी लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे, आणि एक ज्या पद्धतीनं सांगली महापालिकेमध्ये अनेक कारभार भाजपच्या काळामध्ये झाले, किंवा एकूण जो कारभार आहे त्याच्या विरोधामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये नाराजी आहे, आणि त्या नाराजीच्या मुद्द्यावरच, त्या विकासाच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच काँग्रेस या निवडणूक प्रचारात उतरताना दिसून येणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.
आहे